नमस्कार. PM फॅशन या चॅनल मध्ये मी पुष्पा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर मी आज तुम्हाला चौकोन गळा कसा तयार करायचा ते दाखवणार आहे. मी इथे मेन कापड आणि अस्तर घेतलेला आहे कटिंग करून, आणि गळा खूप सुंदर होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तर मी आता इथून पुढे तुम्हाला अस्तरवरती माप कशी घेतलेली आहे ते दाखवणार आहे. सुरुवातीपासून तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये समजून येतील. ही माप मी 36 साईजच्या मापानुसार टाकली आहे. ब्लाउजची तयार उंची 13.5 आहे, मी 14.5 घेतलेली आहे. शोल्डर मी 5 इंचावरती टाकलेला आहे, गळा डीप आहे त्याच्यामुळे. आणि मुंडा 5.5 वरती, मुंड्याचा बॅक साइडचा आकार मी 1.25 इंचावर दिलेला आहे. ब्लाउजचा गळा 10 आणि त्याची गळा रुंदी 2.25. बॅक साइडचा टक्स 1 इंचावरती आणि कंबर 8.25 इंच घेऊन पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. छातीचा चौथा भाग 9 इंच आणि शिलाई मार्जिन 2 असं मी माप टाकून घेतले आहे. आता मी कटिंग करून घेते. आधी मी अस्तर वरती गळ्याचा शेप कट केलाय. तर आहे असं मी मेन कापडावरती ठेवून कटिंग करते, थोडस एक्स्ट्रा कापड ठेवून. तर मी पिनाच्या साह्याने कापड सिक्युअर करून आता आहे असा मी गळा स्टिच करते. तर गळ्याचे कोणे अगदी व्यवस्थित स्टिच करून मी घेणार आहे. बघा, अशा प्रकारे कोणे एकदम व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे आहेत. कोण्यांचा आकार आहे असा यायला पाहिजे, म्हणजे गळ्याचा चौकोन शेप आपला परफेक्ट दिसणार आहे. तर इथे मी आता पिना काढून घेतल्या आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते मी कट करून घेणार आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रा कापड कट केल्याच्या नंतर आपण याला नॉचेस द्यायचे आहेत, म्हणजे सगळ्या बाजूने द्यायचे आणि जिथे आपले कोणे आहेत तिथे अगदी व्यवस्थित देऊन घ्यायचे, म्हणजे आपण अस्तर पलटी करणार आहोत आणि आपला गळ्याचा चौकोन आकार प्रॉपर येणार आहे. तर ते झाल्याच्या नंतर आता मी अस्तरवरून मी एक दाब टीप घेते, म्हणजे आपला गळा अगदी फिनिशिंग बरोबर येणार आहे. तर हे कोणे एकदम व्यवस्थित धरून आपण दाबटीप द्यायची आहे. मी कापड जरा मागे पुढे सरकते तर कसं व्यवस्थित सेट करून टीप मारून घेते ते बघा, कारण आतली टीप थोडीशी इकडे तिकडे जे शिलाई मार्जिन आहे ते होत आहे. कपडा खूप सुळसुळीत आहे त्याच्यामुळे असे होते. तर मी ते एकदम सेट करूनच टीप पुढे घेत आहे. इथे पण बघा, थोडस कपडा मी आतल्या बाजूचा सरळ करून टीप टाकून देते. तर हे कपडा थोडासा आहे एकदम पातळ, त्याच्यामुळे असं होत आहे. तर ते झाल्याच्या नंतर गळ्याच्या वरच्या बाजूने आपण टीप टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही गळा स्टिच केला तर कॅनव्हसची पण गरज पडत नाही. जर तुम्हाला कॅनव्हस वापरायचा नसेल तर ही ट्रिक वापरून तुम्ही बघा, म्हणजे विदाउट कॅनव्हसचा हा गळा एकदम परफेक्ट येणार आहे. मी तुम्हाला याच्यानंतर कॅनव्हस वापरून कसे गळे करायचे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. पण कॅनव्हस न वापरता अशा प्रकारे आपण गळा करू शकतो हे मी तुम्हाला दाखवते. तर ती पूर्ण टीप कम्प्लीट झाल्याच्या नंतर एक साइडने थोडीशी 1.5 इंच अजून आहे त्याच शेप मध्ये आपण टीप मारून घेणार आहोत, म्हणजे आपला गळा एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित दिसणार आहे. तर इथे मी दुसरी टीप मारून घेतली. आता अस्तर आणि मेन कापड साईडच्या बाजूने पूर्ण टीप टाकून घेणार आहे त्याला. तर थोडासा इथे व्हिडिओ मध्ये आवाज येतोय, तर बाहेर मुलं खेळतायत त्याच्यामुळे असं होतंय, तर ते थोडं तुम्ही समजून घ्या. आणि कापड बघा कसं थोडस इकडे तिकडे होते, तर ते थोडस काळजीपूर्वकच मला ते करावं लागते, कारण कपडा खूपच एकदम पातळ असल्यामुळे असा प्रॉब्लेम येऊ शकतो जर कपडा खूप पातळ असेल तर. तर आता इथे मी बाहेरच्या साईडने पूर्ण अस्तर वरती आहे अशी मेन कापड आणि अस्तर वरती टीप टाकून कंप्लीट केले. एक्स्ट्राचा कपडा मी लगेच कट करून टाकत आहे. तर जर तुम्हाला कॅनव्हास वापरायचं नसेल तर तुम्ही याच पद्धतीने करा, एकदम प्रॉपर फिनिशिंग येते आणि परफेक्ट गळा होतो, म्हणजे तो अजिबात इकडे तिकडे सरकत नाही, आहे असा शेप त्याचा येतो. आणि जर तुम्हाला कॅनव्हासचा पाहिजे असेल तर मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पण दाखवणार आहे कॅनव्हासने चौकोनी गळा कसा करायचा. तर आता इथे पूर्ण सगळ्या बाजूने अस्तर जॉईन करून झालेला आहे मेन कपड्यावर. तर मी टक्स टाकून घेते. तर टक्स मी 4 इंच रुंदी आणि वरती 3.5 इंच त्याची
हाईट घेतलेली आहे. आता टक्स झाल्याच्या नंतर आपण कंबरपट्टी तयार करणार आहोत. तर मी इथे अस्तर मधून कपडा घेतला आणि त्याचीच एक कंबरपट्टी 1.5 इंचाची तयार करून घेतलेली आहे. आता मी इथं अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडून कंबरपट्टी अटॅच करून घेणार आहे. जर तुम्हाला चौकोनी गळ्याला पायपिंग करायची असेल तर पायपिंग पण तुम्ही करू शकता. तर पायपिंगचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा. मी त्याच्यावरती पण एक व्हिडिओ तुम्हाला करून दाखवणार आहे. अशा प्रकारे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपली कंबरपट्टी अटॅच केलेली आहे. चॅनल वरती तुम्ही पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. पूर्ण पट्टी जोडून झाल्याच्या नंतर अर्धा इंच पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करून 1 ते 1.25 इंचाची पट्टी तयार होईल अशी वरच्या बाजूला आपण टीप टाकून घेणार आहोत, 5 नंबरची टीप टाकून. तर अशा प्रकारे आम्ही कंबरपट्टी तयार केलेली आहे. तर हा ब्लाउजचा शेवटी असा लुक तयार झालेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही माझी आयडिया, कॅनव्हास न वापरता कसा वाटला ब्लाउज ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.